त्या चेतनेची, त्या आत्म्याची ही परम स्वतंत्रता आहे की तो जो स्वतःला समजेल, ती चेतना जे काही स्वतःला समजेल आणि बिनविरोध मान्य करेल ती होऊन जाईल. उदाहरणार्थ आपण आता आपल्याला शरीर आणि मन समजतोय, पण आपण चेतना आहोत आणि ती चेतना स्वतःला मन समजते, तर ती मन होऊन गेलेली आहे. स्वतःला जर तिने शरीर समजलं तर ते शरीर होऊन गेलेले आहे. आणि मन आणि शरीराचे जे काही सुखदुःख आहेत ती चेतना भोगते. पण जेव्हा ती चेतना तिला तिच्या खऱ्या स्वरूपात ओळखेल, जेव्हा ती चेतना तिच्या खऱ्या स्वरूपात तिला मान्य करेल, तेव्हा जी घटना घडेल त्यालाच आपण आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान म्हणतो. आणि हीच घटना गौतम बुद्ध, महावीर, श्रीकृष्ण आणि इतर खूप साऱ्या लोकांसोबत घडलेली आहे. त्या चेतनेची ही परम स्वतंत्रता आहे आणि ही शक्ती आहे की ती जी स्वतःला मान्य करते ती होऊन जाते आणि ती तिने बनवलेल्या स्वतःच्याच खेळात गुंतते, अडकते आणि जे काही सुखदुःख आहे ते भोगते. कारण हे विश्व, संपूर्ण विश्व एकाच चेतनेपासून बनलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल, एखादा व्यक्ती जर स्वतःला जे काही मान्य करेल एकदम बिनविरोध, तो आतमधून स्वतःला जे काही समजेल तो व्यक्ती ते होऊन जाईल. म्हणून श्रीमंत व्यक्ती अजून श्रीमंत होत जातो, गरीब व्यक्ती गरीब होत जातो. कारण आतमध्ये जर कुठलाही विरोध नसला आणि तुम्ही जे काही स्वतःला समजेल ते तुम्ही होऊन जाल. याचं कारण हे आहे की ती चेतनाच एवढी सामर्थ्यवान आहे, त्या चेतनेतच एवढी शक्ती आहे. पण जेव्हा ती चेतना, ती जे काही नाही आहे ते स्वतःला समजत नाही, जसे ती शरीर नाही आहे, ती शरीराचा विरोध करते, मन नाही आहे, मनाचा विरोध करते आणि तिला स्वतःच्या स्वरूपात जेव्हा ओळखते तेव्हा ती या सर्व चक्रातून, हे जे अनंत चक्र आहे त्यातून बाहेर पडते. हे अनंत चक्र म्हणजे कर्म करा, त्यानंतर कुठलं तरी फळ उत्पन्न होईल, चांगलं किंवा वाईट, आणि ते फळ भोगण्यासाठी परत कर्म करा आणि त्या कर्मातून अजून दुसरं फळ निर्माण होईल. मग मला सांगा, यातून बाहेर, यातून सुटका कधी होणार आहे? तर त्याचं उत्तर हे आहे की ती चेतना जेव्हा स्वतःच्या खऱ्या स्वरूपात स्वतःला ओळखते तेव्हा हे जे दुष्ट चक्र आहे त्यातून ती बाहेर निघते. आणि ही घटनाच तुमच्या आयुष्याचा उद्देश आहे, सर्वांच्या आयुष्याचा उद्देश आहे.